पूजेची तयारी पण मस्त झालेली आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. होता आहे बंद नाही मंद आणि त्याने चव पण चांगली येते आणि बघा कलर पण बघा आणि ती पण अंदाजाने आहे ना. पटकन होता तर अंगावर उडेल ना सगळं. वेगळं भाजून आणि काय होणार नाही. आपण चेक करूया तूप तापलंय की नाही. तर पूजेच्या प्रसादाची रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे. इकडे आपली पूजेची तयारी सुरू आहे. म्हणजे पूजेचं तुम्ही आता बघितलं मकर वगैरे बांधून ठेवलं आम्ही. इकडे आर्या काय नाही करते, आर्या मोबाईल टाइमपास करते आणि तिकडे आपला बनतोय तो पूजेचा प्रसाद. तर पूजेच्या प्रसादाची रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे. इकडे चालू आहे पूजेचा प्रसाद बनणं. काय करते? केळी कापते. गॅसवर टोप ठेवलाय आपला. टोप ठेवलाय. टोपामध्ये काय नाही ना अजून, फक्त टोपच गरम होतोय. आणि मी इथे 4 वेलची केळी घेतली. इलायची बघा, इलायची केळी 4 बघा, ह्या साईजची 4 केळी आहेत. ही इलायची केळी. आपण 1.25 किलोचा प्रसाद बनवतोय. तर आता मी ना हे 1 लिटर तूप होते. पूर्ण 1 लिटर? हो. प्रसादाचं मापच असतं. प्रत्येक वस्तू ही समप्रमाणात. म्हणजे जेवढं तूप तेवढीच साखर तेवढाच रवा. आता हे सध्या मी ना 1 पिशवी पूर्ण ओतली याच्यात. आणि इकडे बाजूला दूध गरम होत आहे ना. हे 1.5 लिटर दूध आहे. हे 1.5 लिटर दूध आहे. तिकडे पूजेचा प्रसाद बनतोय आणि इकडे ना यांचा काय उपवास वगैरे नाही. सकाळी भरपेट नाश्ता करून परत हे चिप्स पण आणतायत. हे बघा काय चालू आहे दोघींचं. दोघी बहिणी मस्तपैकी ताव मारतायत. आणि हा ना 1.25 किलोचा रवा आहे. 1.25 किलो पूर्ण? 1.25 किलो. आणि हा निवडून घेतलाय मी व्यवस्थित. आता तूप पण आपलं तापलंय. आपण चेक करूया तूप तापलंय की नाही. नाही अजून, जरा तापू दे. तूप ना चांगलं तापल्याशिवाय रवा टाकायचं नाही, तर तो फुलत नाही व्यवस्थित. तूप ना आपलं तापलंय. आता मी ना हा 1.25 किलोचा रवा त्यात टाकते. आता ना थोडंसं बारीक करायचं गॅस. पहिला फास्ट होता काय? हा, खूप तापेपर्यंत जरा गॅस फास्ट केलेला. आणि मी सध्या 1 लिटरच तूप टाकलंय यात. मी परत वरून नंतर टाकणार आहे. मी दाखवीनच कधी टाकणार ते. म्हणजे 1.25 लिटर ठेवलंय का? हा ठेवलंय. काही जण पटकन विचारतील अरे 1.25 म्हणाले आणि मग 1 लिटरच का टाकला, अजून बाकी. हा रवा आहे ना चांगला भाजला पाहिजे, तर तो फुलणार व्यवस्थित. हा रवा चांगला ब्राऊन करायचा. हा, ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं. मी पहिलंच थोडंसं दूध गरम करून त्या दुधात ना थोडंसं केशर टाकून घेतलंय आणि ते भिजायला व्यवस्थित ठेवून दिलंय. साईडला ठेवूया आपण. आणि इकडे बघा, इकडे दूध पण गरम होतं. तो पण गरम होत आलाय. वाफा दिसत असेल तुम्हाला. इकडे आपला रवा पण चांगला भाजतोय. 1.25 किलो रवा आहे म्हणजे थोडा भाजायला वेळ लागणारच आहे. ते पहिलेच ड्रायफ्रूटचे कट्स करून घेतले. म्हणजे बदाम आहेत आणि मनुके ते ऑलरेडी कट करून ठेवलेत आपण. हो. आपला रवा थोडा म्हणजे असं भाजत आलाय. त्याच वेळेला ना मी आता हे ड्रायफ्रुट्स टाकणार आहे. म्हणजे आपले बदाम मनुका ते सर्व. मी काय म्हणजे असे वेगळे भाजून घेत नाही, मी हातच टाकते ते. ओके. तर काय जण वेगळे भाजून घेतात. हा, पण मी त्यातला रव्याबरोबरच आपण भाजून घेणार. आणि असं काय मिक्स होतील. हा, मिक्स होतील आणि ते व्यवस्थित भाजले जातात. ह्या तुपातच भाजतात. त्याला काय असं वेगळं भाजून घ्यायची काही गरज नाही. तुम्हाला जर एवढा प्रसाद बनवतो तर टोप पण मोठा घ्यायला लागेल. हा 1.25 किलोच्या प्रसादाचा टोप आहे. एक्झॅक्ट माप आहे 1.25 किलो. कारण कसं दरवर्षी पूजा असते त्यामुळे तो तिने टोप घेऊन ठेवला बहिणीने. तिकडे आपला पूजेचा प्रसाद बनतोय. अक्षता बनवते. तोपर्यंत तिकडे आपले बडजी काका इकडे पूजाची तयारी करतायत. आणि मस्त असा सुगंध येतोय. आपले बघा, आपण जे मनुके वगैरे टाकलेले ना ते पण बघा आता मस्त असे फुगले. वेगळं भाजून आणि काय होणार नाही, असेच भाजले जातात. म्हणजे असंच आपण टाकले तरी ते व्यवस्थित भाजले जातात. आणि आता मी फक्त 1 किलो तूप टाकलेलं तरी पण बघा आता किती वरती सुटलंय. असं 1 किलो तूप पण असं भरपूर झालं का वाटतंय ना. आपला रवा ना भाजत आलाय, ऑलमोस्ट भाजत आलाय. हे बघा चांगला खसखसतोय. आता त्यात लाईट कमी आहे, थोडं ऍडजस्ट करा. थोडंसं लाईट कमी आहे. आता मी ना ही केळी कापलेली ना ती त्यात मिक्स करते. आता ती पण ना चांगली ह्या रव्यामध्ये ना व्यवस्थित भाजून घेऊया. आधी ना केळी टाकायची नाही, कारण आधी केळी टाकली ना तर रवा लवकर भाजत नाही.
थोडा रवा भाजला ना की मग केळी टाकायची. आता बघा आपला रवा ऑलमोस्ट भाजत आलाय, त्यानंतर मी केळी टाकली ती. अशी काय बारीक केळी करते का? आपण बघा बदाम वगैरे टाकले, ते पण सगळे चांगले व्यवस्थित भाजले. आपला रवा पण बघा मस्त भाजलाय आणि तो फुललाय छान. आणि तेवढंच तूप आहे, मी काय तूप ऍड केलं नाही तरी पण बघा हे आपण 1.25 किलोचं माप धरत होतो, पण 1 किलो मध्येच झालेलं आहे. 1 किलो तुपामध्ये चांगला रवा भाजला गेलेला आहे. बघा ना वरती तूप सुटलंय अजून. आणि आता रवा पण आपला चांगला भाजलाय. आपण जे बदाम मनुके वगैरे टाकलेले ते पण सगळे व्यवस्थित भाजले. आता आपण ना त्याच्यात जे गरम केलेलं दूध आहे ना ते टाकूया. त्यासाठी एकदमच गॅस बारीक करायचं, कारण अंगावर उडतं. सावकाश सावकाश. गरम गरम आहे, दूध पण गरम आहे, रवा पण गरम आहे, तूप पण गरम आहे. पटकन होतं तर अंगावर उडेल ना सगळं. वाफा मी दूध टाकलंय. आता थोडं 1-2 मिनिटं आपण वाफवूया. साखर आहे ना 1.25 किलो, ती आपण टाकूया. 1 किलो होती ना, आणि ही आता 1/2 किलो. आता व्यवस्थित ना मिक्स करून घेऊया. जेव्हा सुरुवात केली तेव्हा रवा केवढा दिसत होता, कमी एकदम. तर चांगला फुलला आहे ना, त्याच्यामुळे तो एकदम मस्त बघा प्रसाद पण भरपूर झालाय. एकदम बारीक गॅस करूया. आणि जे आपण उरलेलं तूप होतं ना 1.25 किलो म्हणजे 1/2 किलो, ते घालूया आपण आता. ओके, म्हणजे पहिले 1 किलो मध्ये रवा भाजून वगैरे घेतला आणि तर साखर वगैरे टाकल्यानंतर पुन्हा 1/2 किलो टाकला. ते टोटल 1.25 किलो तूप आपलं गेलेलं आहे बरोबर. सुरुवातीला पूर्ण 1.25 किलो न टाकता 1 किलो आणि 1/2 किलो असं केलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करूया. जे आपण केशरवालं दूध होतं ना ते टाकूया. हे केशरचं दूध होतं ना ते आपण टाकून मिक्स करूया आता व्यवस्थित. जी वेलची पावडर आहे ना ती टाकूया. वेलची पावडर पण टाकलेली आहे, आणि ती पण अंदाजाने आहे ना, म्हणजे असं काय नाही की एवढे ग्राम आहे. आणि केशर पण ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तरच टाका, नाहीतर कंपल्शन नाही. केशर कंपल्शन नाही आहे, पण आपल्याकडे होतं आणि आपण दरवर्षी टाकतो म्हणून मग टाकलं. आणि त्याने चव पण चांगली येते. आणि बघा कलर पण बघा है ना. थोडं जास्तच झालेलं, मी आता हे ठेवलं एवढं म्हणजे कारण ना पटकन पडलं, त्यामुळे जरा जास्त केशर झालेलं त्याच्यात. केशर पण थोडंच वापरा, जास्त काय नाही, कारण केशर खूप महाग आहे. ऑप्शनल आहे. केशर महाग आहे तर काय, ऑप्शनल तर आहेच. वापरताना पण थोडं तुमच्या मनावर आहे किती तुम्ही ठेवायचं ते. आता हे बघा ना, आत्ताच कसं साईडला तूप सुटलंय, ते भाजलं की व्यवस्थित. आता अजून शिजायचं आहे. 1-5 मिनिटं झाकण ठेवूया आणि बंद गॅस करून. बंद नाही, मंद गॅसवर. गॅस बंद केला तर शिजणार कसं. झालं मंद गॅसवर, आता त्याला शिजायला ठेवलंय. तोपर्यंत आता पंचामृत बनवलं. आता मी एक तांब्या घेतलाय, त्यात गाईचं दूध आहे. त्यानंतर हे पण सगळं अंदाज आहे. म्हणजे ऍक्च्युली कसं असतं, 2 चमचे दूध असेल तर 4 चमचे दही, 4 चमचे दही असेल नाही, 1 चमचा मध, नंतर 2 चमचे दूध. अरे कहना क्या चाहते हो. थांबा, आमचा माणूस पहिले ठरवू द्या स्वतःहून. भले तू मनातल्या मनात ठरव आणि मग बोल. नाही, मी आता हे सगळं अंदाज आहे आपलं. हा, आता मी दही टाकते. दूध टाकलंय, त्यानंतर दही, मध, त्यानंतर हे मध. ते पण अंदाज आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज येतोच, बायकांना तर अंदाज असतोच किती वापरायचं ते. साखर, आणि हे काय तूप. बघा अशा पंचामृत मध्ये होत आहे. तर पंचामृत असं बनलेलं आहे. आणि 5 पदार्थांचं म्हणजे 5 वस्तूंचं पंचामृत नावच आहे ना, पंचामृत. त्यात काय टाकलं, दूध, दही, तूप, मध आणि साखर. नंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. ते आपलं पंचामृत रेडी ना. पंचामृत बनेपर्यंत आपल्या इकडे प्रसाद पण ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. ऑलमोस्ट नाही, रेडी आहे, पूर्ण रेडी झालेला आहे.
असं जसं आपल्याला हवं ना स्पंज म्हणजे असं सॉफ्ट आणि तसं झालं असं फडफडीत किंवा असं हे नाही झालंय बघा. आणि कलर मस्त येलोइश आलाय. काय केशरमध्ये. हा केशरमध्ये. केशर तुम्ही नाही टाकलं तर थोडासा व्हाईट राहील, रव्याचा कलर असतो ना तसं होऊन जाईल. हे बघा आपला आता प्रसाद रेडी. आणि इकडे आपला प्रसाद पण रेडी झालाय आणि इकडे पूजेची तयारी पण मस्त झालेली आहे. आणि मी काय सव्वा म्हणजे असं अगदी तेवढाच नाही टाकलं, थोडंसं कमीच तूप टाकलेलं तरी पण बघा आपलं तूप प्रसादात. पण ऑलमोस्ट 1.25 किलो होतच ना, हा म्हणजे 1.25 किलोच माप पकडा तुम्ही. थोडंफार कमी जास्त हा, ओके, 19 जास्त नका टाकू, कमीच 19 ठेवा. कारण तुम्हाला अंदाज आलाच असेल की आम्ही थोडंसं कमीच केलं होतं 1.25 किलोपेक्षा. आणि हा झाला आपला पूजेचा प्रसाद रेडी पूर्णपणे. आणि अशा प्रकारे आपला पूजेचा प्रसाद रेडी झालेला आहे. आम्ही थोडं बाहेर आलो आहे हवेवरती, मस्त उजेड आहे इकडे. आणि इकडे साची खेळते. तिने खूप मेहनत घेतली आहे प्रसादाचा काय ते प्रसाद बनवायला पूजेचा. म्हणजे तिने काय मेहनत घेतली माहिती आहे, ती इकडे बेडरूम मध्ये शांत बसून होती, मध्ये चुलबुल नाही केली. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा पूजेचा प्रसाद जो बनवला तो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा तर चला मग असंच भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.